चेहऱ्यावर उष्णतेचा झोत आला होता. तिने डोळे उघडले. अनामिकाने आपल्या कपड्याखालून एक पातळसर लखलखती सोन्याची वाटणारी हातभर लांबीची कांडी काढली होती. हातात धरली होती. त्या कांडीचं वरचं टोक आता डोळे दिपवणाऱ्या पांढऱ्या निळ्या गरम प्रकाशाने उजळलं होतं आणि अनामिकाचा चेहरा तो किती बदलला होता. आता तो एखाद्या कातळात कोरल्यासारखा कठीण झाला होता. दात आवळले होते. मानेच्या शिरा तट्ट फुगल्या होत्या. कपाळावर आठ्यांचं जाळं आलं होतं आणि डोळे, विस्फारलेले डोळे, भयानक शक्तीचा उत्सर्ग करणारे डोळे, त्यांच्यात अग्नीची वादळं धुमसत होती. विश्वनाथ, मी अनामिक तुला आज्ञा करतो, जागा हो. आशाच्या हातात असलेल्या विषाच्या हातची बोटं थरथरली. विश्वनाथ, माझी आज्ञा ऐक, जागा हो. विषाने आपला हात आशाच्या हातातून हलकेच सोडवून घेतला. ही तिसरी आणि अखेरची आज्ञा, जागा हो. आशा भयभीत अंतकरणाने विषाच्या व्यथित चेहऱ्याकडे पाहत होती. त्या चेहऱ्यात बदल होत होता. त्या चेहऱ्यावरचा बालिश निरागसपणा पुसला जात होता. त्या चेहऱ्यातले ओठ एका मंद स्मितात अलग होत होते आणि शेवटी विषाचे डोळे उघडले. त्याची आता जाणती झालेली नजर सर्व तळघरावरून गेली. आशावर क्षणमात्र थांबून मग पुढे गेली आणि शेवटी समोरच्या अनामिकाच्या आकृतीवर विसावली. तू कोण आहेस? अनामिकाचा करड्या आवाजातला प्रश्न आला. मी विश्वनाथ आहे. ज्याला सर्वजण वेड्या विषा म्हणून ओळखतात तो विश्वनाथ आहे आणि ही आशा आहे. आशा रानडे आहे. आम्हा दोघांना तुम्ही इथे तळघरात आणलं आहे. आशाच्या आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. जो विश्वनाथ आता स्पष्ट सुसंगत बोलू शकत होता, ज्याला मागचं सर्व आठवत होतं, त्याला वेडाविषा कसं म्हणायचं? ती क्रूर थट्टाच नसती का झाली? पण अजून त्याला ते दोघं कोणत्या प्राणसंकटात सापडले आहेत याची पुरती कल्पना आलेली दिसत नव्हती. त्याच्या चेहऱ्यावर काळजीची वा चिंतेची एवढीशी खून नव्हती, फक्त ते मंद हास्य. तुला काय काय आठवतं ते सांग. गेल्या 7-8 दिवसातच काहीतरी नवीन घडलं आहे. नाहीतर त्याआधी माझं आयुष्य एकरंगी, एकसुरी, निरर्थक माती मोलाचं होतं. आसपासच्या सर्व गोष्टी मी पाहत होतो, जाणून घेत होतो, पण मला त्यात कोणताही भाग घेता येत नव्हता. हालचाल शक्य नव्हती. वाणी काम करीत नव्हती. आतले विकारसुद्धा व्यक्त करता येत नव्हते. एक मूर्ख, निरुपयोगी, अर्थशून्य आयुष्य जगत होतो आणि कदाचित शेवटपर्यंत, अगदी मरणाच्या घटिका येईपर्यंत तसाच पशुसारखा जगलो असतो, जर कोणीतरी माझ्या शरीराचा, मनाचा, मेंदूचा ताबा घेतला नसता तर, जर कोणीतरी मला बाह्यसृष्टीच्या विविध पैलूंचं रूप दर्शवलं नसतं तर. मला माहीत नाही तो कोण होता. मला माहीत नाही त्याचा काय हेतू होता. तो त्याने काय काय शिकवलं ते सांग. मला तोलाने चालायला शिकवलं. मला बोलायला शिकवलं. मला वस्तूंच्या रचना करायला शिकवलं. मी त्याचे उपकार कसे फेडू? उपकार? त्याने तुला आपल्या अत्यंत नीच कर्मासाठी गुलामासारखा राबवला. अत्यंत हीन कर्म करून घेतली. आठवत नाही तुला? आठवतं की एका झाडाखाली अस्थी पुरलेल्या होत्या. त्या मी कोणत्या तरी मंत्राने जागवल्या. तेथून त्या हलवल्या. ओल्या मातीचा एक 7 फुटी राक्षसी पुतळा बनवून त्यात रोवून ठेवल्या. त्या बिहारीलालच्या खोलीत त्यानेच माझ्या करवी तुफान नाचवलं. पण तो पुतळा कुठे आहे? तो पुतळा कुठे आहे? मला माहीत नाही. मूर्खा, त्या नीचाच्या नादी लागून तू आता आपले प्राण गमावणार आहेस. तू विसरला असशील, पण तुझा मेंदू ते मंत्र विसरला नसणार. मी आता ती सर्व माहिती तुझ्या मेंदूतून उरबाडून काढणार आहे. तुला राबवणारा आर्यवर्मन मूर्ख होता. मी माझ्या साधनांची वाजील काळजी घेत नाही. एकदा त्यांचा वापर झाला की ती निरर्थक टरफलं फेकून देतो. आता पुरे झाली ही प्रस्तावना. हो तयार? मी तयार आहे. फक्त एक सांगायचं आहे. तुम्ही म्हणता तो आर्यवर्मन मला गुलामासारखं राबवत होता. तुम्ही म्हणता माझा शेवट जवळ आला आहे. मी म्हणतो त्याचे माझ्यावर अनंत न फिटणारे उपकार आहेत. त्याने माझ्या चित्तवृत्ती जागवल्या नसत्या तर आयुष्याच्या अखेरपर्यंत मी एखाद्या निर्जीव ओढक्यासारखा पडून राहिलो असतो. आता माझा नाश झाला तरी हरकत नाही. काही दिवस तरी मला एक जागतं, जाणीवेचं खरं आयुष्य उपभोगता आलं. हे केवढे उपकार! निष्क्रिय निरर्थक शतकापेक्षा हे फुललेले, पेटलेले, प्रकाशित काही सेकंद जास्त मौल्यवान आहेत.
अनामिकाच्या चेहऱ्यावरच्या कठोर रेषा आणखी स्पष्ट झाल्या. त्याने ओठ घट्ट मिटून घेतले होते. सर्व शक्ती आपल्या नेत्रात एकटवली होती. लखलखत्या अग्राच्या कांडीने तो अवकाशात क्लिष्ट अग्निरेखा चितारत होता. डोळे दिपवणारा तो प्रकाशबिंदू आपल्या मागे आपल्या हालचालीच्या मार्गावर एक तप्त लाल रेषा ठेवत होता. ती तप्त रेषा मेंदूवर आपला जळता ठसा ठेवून जात होती. अशा अनेक वाहत्या रेषांची क्लिष्ट रचना मेंदूवर भुरळ पाडित होती. असं वाटत होतं की या आकृतीला आपलं सर्व अंतरंग खुलं करावं, सर्व द्यावं. आशाने दचकून खाली पाहिलं. विषाचा हात तिच्या हाताला अगदी हलकासा स्पर्श करीत होता. त्या स्पर्शस्थानी झिंझिण्या उठत होत्या. तो एक जनजनता स्पर्श मेंदूवरची गुंगी उतरवत होता, मेंदू साफ करीत होता. म्हणजे तो आर्यवर्मन अजूनही हजर होताच, फक्त त्या अनामिकाला त्याचं अस्तित्व जाणवलं नव्हतं. अनामिकाच्या चेहऱ्यावर घामाचे थेंब दिसायला लागले होते. हे उघड दिसत होतं की त्याला अपेक्षित यश मिळत नव्हतं. कदाचित सुरुवातीस ही एखादी साधी मामूली गोष्ट समजून त्याने खरा प्रयत्न केला नसेल, पण आता त्याची एकाग्रता वाढत होती. एकच अंतिम निर्णायक प्रहार करण्यासाठी त्याने आपली सर्व शक्ती एकटवली. मनासमोर सुरांच्या पंक्ती आणल्या. त्यांच्या संहारक उच्चारासाठी खोल श्वास घेतला. त्याच क्षणी त्याच्या मागची भिंत, हात लांबी रुंदीच्या घडीव दगडांची भिंत, बाहेरून बसलेल्या एका जबरदस्त दणक्याने आत अक्षरशः भिरकावली गेली. भिंतीला एक मोठं खिंडार पडलं. त्या खिंडारातून ओलसर लाल मातीचा एक प्रचंड राक्षसी आकार तळघरात आला. 5 फुटांच्या 2 ढांगातच तो त्या अनामिकापाशी पोहोचला. लाल मातीचे 5 फुटी बाहू अनामिकाला आपल्या मिठीत घेण्यासाठी पसरले होते आणि अनामिक काहीही करू शकत नव्हता. स्वसंरक्षणासाठी कोणतीही शारीरिक व मानसिक हालचाल करू शकत नव्हता, कारण आता भूमिकांची अदलाबदल झाली होती. इतका वेळ अनामिक त्या वेडा विषाला आपल्या जाळ्यात पकडून एखाद्या कीटकासारखा खेळवत होता, पण आता नाही. आता वेडा विषाचे, विश्वनाथचे डोळे सताड उघडे होते. त्या डोळ्यातून एक विलक्षण तेजस्वी निर्धारी नजर अनामिकावर खेळली होती. त्या नजरेखाली अनामिकाच्या हालचाली मंदावल्या होत्या. सुवर्णकांडीच्या अग्रावरचा अग्नी पाणी पडल्यासारखा फसफसत होता, काळवंडत होता, निस्तेज होत होता. अधवंतांची हालचाल गोठली. श्वास छातीतच रुतला. हा तर साक्षात मृत्यूच त्यांच्या समोर आला होता. आता त्यांना समजलं, या प्रकरणात सुरुवातीपासूनच काही अनैसर्गिक, अमानवी, अकल्पित घटक गुंतले होते. वास्तविक या खुणा त्यांना सुरुवातीपासूनच दिसल्या होत्या. विषात झालेला बदल, आशाची आश्चर्यकारक सुटका, पण त्यांनी तिकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं होतं. आता या शेवटच्या क्षणी या ज्ञानाचा काय उपयोग होता? प्रतिकार अशक्य होता. सुटकेची कोणतीही वाट दिसत नव्हती. आता ही नियंत्रणाखाली नसलेली भन्नाट वेगाने वेडीवाकडी धावणारी गाडी एखाद्या भिंतीवर आपटून स्फोटात जळून जाईल, नाहीतर रस्त्याच्या कडेवरून घसरून वेड्यावाकड्या उतारांवरून आपट्या खात कोणत्या तरी दरीत पडेल, नाहीतर एखाद्या नदीच्या पाण्यात बुडेल. मृत्यू अटळ होता. त्याची सर्वच रूपं भयानक होती. त्या क्षणासाठी मनाची तयारी करणं एवढंच त्यांच्या हाती होतं. 1 सेकंद गेला, 2 सेकंद गेले, 5 गेले, 10 गेले, मिनिटं गेली. गाडी जोरात चालली होती, पण एखाद्या कुशल ड्रायव्हरने चालवावी अशी सुखरूप चालली होती. वळणं, पूल, चढउतार, इतर वाहनं सर्व व्यवस्थितपणे पार होत होतं. आता प्रथमच अधवंतांच्या मनात अंधुक आशा जन्माला आली. कदाचित आपली हत्या करण्याचा त्याचा हेतू नसेलही. हे ते कोणी का असेनात. छातीत रुकलेला श्वास हलके हलके बाहेर आला. लाकडासारखे ताट झालेले स्नायू सावकाश सावकाश सैल झाले. समोरचा भयानक चेहरा आता निश्चल झाला होता. पण काय भयानक चेहरा! वेड्याच्याही स्वप्नात येणार नाही असा. ओबडधोबड, ओलसर लाल मातीचे वाटणारे अवयव, डोळ्यांच्या रिकाम्या खोबणी, तोंडाची रिकामी फट, रुंदच्या रुंद गोलाकार खांदे. आता तो जाड मांड्यांवर जाड हात ठेवून शांतपणे बसला होता. जणू त्याला विश्वाच्या अंतापर्यंत थांबणे इतका वेळ होता. जणू त्याला कसलीही घाई नव्हती, अधीरता नव्हती. अंधाऱ्या रात्रीतून सुसाट वेगाने गाडी चालली होती. त्याच्या नेहमीच्या ड्रायव्हरपेक्षाही जास्त कौशल्याने चालवली जात होती. अधवंत वळले. हात स्टेअरिंगवर ठेवून मागल्या कुशनला पाठ लावून ते शांतपणे समोर पाहत बसले.
दुसरं काय करणार? वेगवेगळे रस्ते निवडले जात होते, सफाईदार वळणं घेतली जात होती. हा प्रवास निरर्थक नव्हता. त्याच्या शेवटी कोणती तरी निश्चित जागा होती. एका जुन्या वापरात नसलेल्या खाचकळव्यांच्या झाडांच्या रांगांनी दोन्ही बाजूंनी आवळलेल्या अरुंद रस्त्यावरून गाडी सपाट्याने चालली होती. अद्वंतांना वाटलं आपलं नशीबच की ही मोठ्या क्लिअरन्सची 4 स्वतंत्र सस्पेन्शन असलेली ओबडधोबड रस्त्यांवरून चालवण्यासाठीच असलेली दंडकट 4 व्हीलर आपण घेतली. एखादी फियाट किंवा एखादी अँबॅसेडर घेतली असती तर ती मागेच केव्हा तरी फेल झाली असती. पण ही गाडी तिच्यावरच्या सर्व मागण्या बिनतक्रार पूर्ण करीत होती. एका जुनाट दिसणाऱ्या पडक्याच वाटणाऱ्या दगडी वाड्यापाशी जीप थांबली. थांबता क्षणीच मागच्या टेलगेटला दणका देऊन आतून तो अजस्त्र आकार उतरला. दान दान पावलं टाकीत त्या वाड्याच्या रोखाने निघालाही. अद्वंत क्षण मात्रच होते तिथे बसून राहिले. त्यांच्या गाडीचा वापर फक्त येथपर्यंत पोहोचण्यापुरताच केला गेला होता हे उघड होतं. पण ते यापासून अलिप्त कसे राहू शकतील? त्या बिहारी लालांच्या खोलीत काहीतरी विलक्षण झालं होतं. हाही तसलाच एखादा प्रकार वाटत होता. दोन्हींचा संबंध असला पाहिजे. एकाच रात्री तासभराच्या अवधीत जवळजवळ एकाच ठिकाणी 2 स्वतंत्र अकल्पनीय अनैसर्गिक घटना घडणं म्हणजे योगायोगावर अवास्तव विश्वास ठेवणं होतं. नाही, यांचा परस्पर संबंध असलाच पाहिजे. आता गाडीतून तो मृत्तिका राक्षस उतरून गेला होता. आता ते गाडी सुरू करून या जागेपासून दूर जाऊ शकत होते. पण हा विचारही त्यांच्या मनाला शिवला नाही. याचं जे काही श्रेय असेल ते अद्वंतांना अवश्य द्यायला हवं. अवघडलेले स्नायू त्यांनी दामटले. शेजारचं दार उघडलं, जे आता नेहमीसारखंच उघडलं, आणि ते गाडी खालून उतरून त्या वाड्याच्या दिशेने निघाले. एव्हाना तो 7 फुटी आकार वाड्याची पडकी वेस ओलांडून आत शिरला होता. सर्वत्र अंधार होता. दिव्याच्या प्रकाशाची तिरीप सुद्धा दिसत नव्हती. पण त्याला सर्व मार्ग, सर्व खानाखुणा माहीत असाव्यात असं दिसत होतं. मोठ्या दारापाशी तो डावीकडे वळला. त्या बाजूला जमिनीला उतार होता. झाडझुडपं वाढली होती. वाळकं गवत होतं. 1-2 प्राचीन वृक्षही होते. त्याने वाड्याला वळसा घातला. जमीन आणखी खाली गेली होती. तिथे मागच्या बाजूच वाड्याच्या भिंतीपाशी तो थांबला. दोन्ही जाड हात डोक्यावर उगारून थांबला होता. आवाज न करता पाऊल पाऊल करीत अद्वंत वाड्याला वळसा घालून आले. तेव्हा त्यांना तो असा निश्चल उभा असलेला दिसला. हे उघड होतं की तो कोणत्या तरी क्षणाची वाट पाहत होता. हेही उघड होतं की त्याचं सर्व लक्ष त्या भिंतीवर एकाग्र झालं होतं. मागून सावकाश सावकाश जवळ येणाऱ्या अद्वंतांची त्याला दखलही नव्हती. त्याची एकाग्रता जराशी भीतीदायकच होती. तशीच संसर्गजन्यही होती. अद्वंतही भोवतालचा वेध घेऊ लागले. हालचाल झाली ती अचानक झाली. विजेच्या वेगाने झाली. उंचावलेले त्याचे 2 हात अजस्त्र घनांसारखे त्या दगडी भिंतींवर आदळले. तो प्रहार इतका जबरदस्त होता की त्या दणक्याखाली घडीव दगडांची ती प्राचीन भक्कम भिंत जणू काही एकावर एक रचलेल्या सुट्या लाकडी ठोकळ्यांची असावी इतक्या सहजपणे ढासळली. तिथे 10 फूट उंचीचं खिंडार पडलं. त्यातून तो 7 फुटी आकार झपाट्याने आत घुसला. दगडांवरून चुन्यातून कशी तरी वाट काढीत अद्वंत आत आले आणि समोरचा देखावा पाहून जागच्या जागी खिळून उभे राहिले. आशा विस्फारलेल्या डोळ्यांनी समोरचा देखावा पाहतच राहिली. लाल सरवल्या मातीचा एक प्रचंड हात अनामिकाच्या गळ्याला मिठी मारून त्याच्या तोंडावर आला होता. डोळे, नाक, तोंड सर्व काही झाकलं होतं. दुसरा हात खाली आला होता आणि त्या हातात अनामिकाचे दोन्ही हात घट्ट आवळले गेले होते. अनामिकाच्या हातातली सुवर्णकांडी, तिच्या आग्रावरचा प्रकाश आता ठिणगीसारखा क्षीण झाला होता. त्याचे हात दाबले जाताच ती कांडी हातातून सुटली, खणखणत खालच्या दगडी फरशीवर पडली आणि विझली. आता तळघरात उजेड फक्त एक मशालीचाच होता. आता त्या प्रकाशात आशाला दिसलं की भिंतीला पडलेल्या खिंडारातून आणखी कोणीतरी आत येत आहे. आणि ती व्यक्ती आणखी पुढे येताच तिला दिसलं की ते अद्वंत होते. आणि त्याच क्षणी तिला हेही जाणवलं की समोर जे काही भीषण नाट्य चाललं होतं त्याच्याशी तिचा किंवा या अद्वंतांचा काहीही संबंध नव्हता. ते दोघं साधे मानव होते आणि हा संघर्ष मानवांच्या मर्यादेपलीकडचा होता. विश्वनाथ मात्र त्याच्यात कोणत्या ना कोणत्या मार्गाने गुंतलेला होता. विश्वनाथने आशाच्या हाताला एक हलकासा स्पर्श केला. त्या स्पर्शाबरोबर सर्व हातावर झिंझिण्या उठल्या. सर्व काही व्यवस्थित होणार आहे आशा, तो त्याच्या नव्या गंभीर विलक्षण आत्मविश्वासाच्या आवाजात म्हणाला. एका हाताने त्याने कमरेभोवतालची पोलादी पट्टी काढून टाकली. मग तो सावकाश पुढे गेला. अनामिकापाशी जाऊन थांबला. अनामिका ऐक, तो म्हणाला. आता फक्त तुझी कर्णेंद्रिय उघडी आहेत. सुटकेसाठी व आक्रमणासाठी तुला एवढीशी संधी मिळणार नाही. तुझे नेत्र, नाक, मुख सर्व ओल्या मातीने बंद झालेलं आहे.
त्या डोळ्यांनी तू प्रचंड उलथापालथ करू शकला असतास. वाचा खोली असती तर एखाद्या होळीच्या मंत्राने तू प्रलय माजवला असतास. तुझे हात पोलादी पकडीत आहेत, ते मोकळे झाले असते तर एखाद्या खास हावभावाने तू गडप होऊ शकला असतास. अशुद्ध आणि हिंकसपणा येतो. माझ्या अनुभवानेही तू काही शिकला नाहीस. आता यापुढे तुला संधीच मिळणार नाही. तुझ्या प्रदीर्घ आयुष्याचा अखेरीचा क्षण आहे. या नाशाच्या क्षणी तुझ्या अधपाताची कहाणी ऐक. वास्तविक सुरुवातीसच तू माझा द्वेष करायला नको होतास, माझ्याशी शत्रुत्व करायला नको होतं, माझ्या नाशाचा कट करायला नको होतास. अनामिका, हत्या ही हत्याच असते. पाप हे पापच आहे. कोणत्याही श्रेणीवर किडामुंगींचा प्राण आणि आपला प्राण दोन्ही सारखेच आहेत. तुला ही साधी गोष्ट कळली नाही की प्रत्येक हत्या हा तुझ्यावरचा बोजा आहे. तो क्षणोक्षणी तुला वहावा लागतो. त्या बोजाखाली दरवेळी तुझी शक्ती कमी कमी होत जाते. माझ्या विरुद्ध तू एका निष्पाप जीवाचा वापर केलास. तुला वाटले ही दीर्घकालीन योजना फार हुशारीची आहे, पण ती किती क्रौर्याची होती. ज्या क्षणी त्या साधकाच्या मनातल्या सुप्त आज्ञा आचरणात आल्या त्याच क्षणी त्याच्या मेंदूचा नाश झाला. त्या निष्पाप जीवाची हत्या तुझ्या माती आहे. साधनाचा मी विचार करीत नाही. तू गर्वाने म्हणत होतास, त्याची किंमत आता मोजतो आहेस. मलाही मानवाचा वापर करावा लागला, पण मी अशाची निवड केली की माझं कार्य पूर्ण झाल्यावर त्याला काही इजा दुखापत तर होणार नाहीच. उलट तो अत्यंत कार्यक्षम असा एक परिपूर्ण मानव होईल. त्यांच्या समाजात भूषण ठरावा असा श्रेष्ठ मानव होईल. त्याच्या कमलशिवाने जन्मापासून त्याच्यात काही उणिवा आल्या होत्या त्या दूर होऊन तो निग्रही आणि निश्चयी बनेल. होय, त्याच्याच तोंडून हे शब्द मी आता वदवून घेत आहे. ज्याला सर्वांनी वेडाविषा म्हणून आजपर्यंत हिणवलं होतं, तोच तो आता साधा विश्वनाथ होणार आहे. माझ्या काही विधीसाठी, काही उपचारांसाठी, काही मंत्रोच्चारासाठी मानवी वाणीच आवश्यक होती. त्यासाठी मी या विश्वनाथची निवड केली होती. पण माझ्या कार्यात त्याचा नाश तर होणार नाहीच, उलट त्याचं जन्माचं कल्याण होणार आहे. विश्वनाथ आशाकडे वळाला. आशा, मी आता विश्वनाथला सोडून जाणार आहे. त्या संध्याकाळी केवळ योगायोगाने आपले मार्ग एकमेकांना छेदून गेले. तेव्हा त्या स्थानी मी आणि विश्वनाथ होतो, म्हणून तू वाचलीस. पण आता यापुढे योगायोग नाहीत. पुढे काय होईल हे मी तुला सांगायलाच नको, पण तू फार भाग्यवान आहेस. विश्वनाथ मध्ये त्याच क्षणी काहीतरी बदल झाला. नजरेतली ती अलौकिक चमक गेली. शरीराभोवतीची दिसती न दिसतीशी वाटणारी चंदेरी शलाका गेली. एक क्षण मात्र तो आपल्या पायांवर लटपटला, मग लगेच सावरून ताठ उभा राहिला. त्या मृत्तिका पुतळ्यात आता नवीन चेतना आली. कदाचित आर्यवर्मनने आता आपलं स्थान घेतलं असेल. अनामिकाला एखाद्या बाहुलीसारखं उचलून तो अजस्त्र पुतळा भिंतीच्या खिंडारातून बाहेर पडला आणि बाहेरच्या अथांग अंधाऱ्या रात्रीत गडप झाला. आता तळघरात तिघच राहिले, विश्वनाथ, आशा आणि अदवंत. इतका वेळ केवळ घटनांचे साक्षीदारच असलेल्या अदवंताने आता प्रथमच हालचाल केली. दोन्ही हात पुढे करून ते चालत चालत विश्वनाथपाशी येऊन उभे राहिले. आता तू विषा नाहीस, वेडा विषा नाहीसच नाहीस, ते जराशा अडखळणाऱ्या आवाजात म्हणाले. आताच्या प्रसंगातला बराचसा भाग मी पाहिला आहे, बरंचसं स्पष्टीकरण मी ऐकलं आहे. माझा स्वतःचाही या गोष्टी घडल्या आहेत यावर विश्वास बसत नाही. इतर कोणाचा तर कधीच बसणार नाही. या सर्व प्रसंगाला आपण तिघच फक्त साक्षीदार आहोत आणि मी अशी सूचना करतो की या घटना आपल्या तिघांच्या पलीकडे अजिबात जाऊ नयेत. काय झालं असावं याची आपल्याला अंधुकशी कल्पना आलेली आहे. कसं झालं असावं याची तर अजिबात कल्पना नाही आणि कधीही येणार नाही. ते सर्व शास्त्र आपल्या आवाक्या पलीकडचं आहे. तुम्हा दोघांना मी तपासणीसाठी माझ्याबरोबर आणलं होतं. विश्वनाथ आता असा परत गेला तर सर्वत्र गोंधळ होईल. आपण त्याला असा सल्ला देऊ की त्याने 15 दिवस हॉस्पिटलमध्येच राहावं. त्याच्या घरी आपण सांगू की एका नव्या उपकरणाद्वारे त्याच्यावर उपचार केले जात आहेत. उपचार चालू असेपर्यंत त्याला कोणीही भेटायचं नाही. तू सांगितलंस तर तुझ्या शब्दावर त्याच्या आईवडिलांचा नक्कीच विश्वास बसेल. आशा, तुला ही कल्पना कशी काय वाटते? आशा. आशाला प्रसंगासंबंधात स्वतःमध्ये आलेली एक बेफिक्री जाणवली. विश्वनाथला ते मान्य असलं तर मग माझी स्वतःची काही हरकत नाही. विश्वनाथ, त्याच्याकडे वळत ती म्हणाली. पण विश्वनाथचं तिच्या शब्दांकडे लक्ष नव्हतं. तो एकदा स्वतःच्या हातांकडे पाहत होता, मग खाली वाकून आपल्या शरीराकडे पाहत होता, मग नवलाने भरलेल्या नजरेने तळघराकडे पाहत होता. फिरत फिरत शेवटी त्याची नजर आशावर स्थिरावली. मला काही म्हणालीस? त्याच्या तोंडून निघालेले पहिलेच नैसर्गिक आवाजातले शब्द. आता त्याच्या शरीरावर कोणाची हुकूमत नव्हती. आता ते सुतळीने नाचणाऱ्या कठपुतलीसारखं नव्हतं. त्याचा तो स्वतंत्र होता, मुखत्यार होता. त्या शरीरात आनंद मावत नव्हता आणि त्याच्या बदललेल्या पुरुषी किंचित घोगऱ्या आवाजाने आशाच्याही शरीरावर एक गोडसर काटा आला होता.
तुझ्या संबंधातच चर्चा करीत होतो, आता काय करायचं? का? सरळ घरी जाऊ की? आई बाबा माझी वाट पाहत नसतील का? उशीर झाला तर त्यांना काळजी वाटणार नाही का? ते खरं आहे, पण अशा बदललेल्या अवस्थेत तू घरी परत गेलास तर त्यांची प्रतिक्रिया काय होईल? हा बदल आम्हाला अपेक्षित असूनही स्वीकारायला कठीण जात आहे. ज्यांना त्याची काहीही कल्पना नाही त्यांना तो संपूर्ण अनपेक्षित आहे. त्यांची काय अवस्था होईल? विश्वनाथ, त्यांना मनाची तयारी करायला वेळ दिला पाहिजे. तुझ्यात बदल होत आहे, तू हळूहळू सुधारत आहेस. काही दिवसातच तू अगदी सर्वसामान्य माणसासारखा होशील. तुझ्यात कोणतीही उणीव राहणार नाही. या गोष्टी त्यांच्या कानावर सावकाश सावकाश जायला हव्यात. आशा जरा थांबून म्हणाली, विश्वनाथ, खरं सांगू का? गावात राहणंच तुला कठीण होणार आहे. गेली 20 वर्षे ते तुझ्याकडे, राग मानू नकोस, पण वेडपट आहेस अशाच नजरेने पाहत आले आहेत. त्यांच्या मनात जराशी कीव असेल, जराशी तुच्छता असेल, जरासा तिटकाराही असेल, पण आदर तो कुठेच नसणार. पावलोपावली गैरसमज होतील. तुझ्यावर मानहानीचे, हेटाळणीचे प्रसंग येतील. याचा आधीच विचार करायला हवा. मी केलेली सूचना सर्वात चांगली आहे. अद्वंत बाहेरच्या वाटेकडे वळत म्हणाले. लगोलग काहीही सांगावं लागणार नाही. विचारांना वेळ मिळेल आणि विश्वनाथला एकाएकी लोकात मिसळावं लागणार नाही. अद्वंतांच्या मागोमाग ते दोघं त्या खिंडारातून बाहेर पडले. आता चंद्र वर आला होता. त्या जीर्ण पडक्या वास्तूला आता एक रहस्यमय रेखीवपणा आला होता. वास्तू पडीक असली तरी ती अप्रिय वाटत नव्हती. तिथेच विश्वनाथचा कायापालट झाला होता. अद्वंताने विश्वनाथची सोय एका लॉजमध्ये केली. विश्वनाथला त्यांनी निदान 2 दिवस तरी खोलीबाहेर न पडण्याची सूचना केली. त्याचे कपडे आशा दुसऱ्या सकाळी लॉजवर आणून देणार होती. त्याचा निरोप घेऊन ते दोघे विश्वनाथच्या घरी आले. त्याचे आईवडील त्यांची वाट पाहतच होते. आशाला एकटीच आलेली पाहताच त्यांना आधी धक्का बसला असला पाहिजे, पण आशाचं स्पष्टीकरण ऐकता ऐकता त्यांच्या चेहऱ्यावरची काळजी दूर झाली. त्याच्या 15 दिवस हॉस्पिटलमध्ये राहण्याला, आशाच्या त्याचे कपडे सामान नेण्याच्या विचाराला त्यांनी कसलाही विरोध दाखवला नाही. त्यांनी त्याची एवढ्यात भेट घेऊ नये या सूचनेचंही तसंच थंड स्वागत केलं. कदाचित विश्वनाथ 15 दिवस घरी असणार नाही या गोष्टीने त्यांना जरासं समाधानच वाटलं असेल. दिवसाचे 24 तास त्याची सतत काळजी उस्तवार करायला लागत होती. म्हणजे 15 दिवसांची हक्काची रजाच की. ती त्यांना कसा दोष देणार? ती त्यांना सर्व माफ करू शकत होती. सर्वांना सर्व माफ करायला तयार होती, कारण तिचं स्वतःचं मन विलक्षण आनंदी होतं. मनामनांची रसायनं कशी जुळून येतात ही गोष्ट कधी समजावून सांगता यायची नाही, पण ते झालं की ती लपून राहत नाही. प्रेम आणि रोमांस अशा शब्दांच्या जंजाळात आशा गुंतू इच्छित नव्हती. तिला विश्वनाथ हवा होता. त्याचा सततचा सहवास हवा होता. त्याची जवळीक हवी होती. या क्षणी तो तिला सर्वात प्रिय होता. अद्वंतांनी तिला तिच्या घरापाशी सोडलं आणि ते गेले. पुढच्या भेटीचा वायदा केला नव्हता, पण त्यांच्या अनेक आणि वारंवार भेटी होणारच होत्या. तिच्या कल्पनेत होता तसाच सीन तिला घरात दिसला. आई खुर्चीवर बसली होती. बाबा येरझारा घालीत होते. गाडीचा आवाज ऐकताच त्यांनी दार उघडलं. तिच्याबरोबर अद्वंत आहे हे पाहताच त्यांना जरासा दिलासा मिळाला होता, पण ती आत येऊन तिने आपल्या मागे दार लावताच त्यांच्या प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. पण आई बाबा, जातानाच मी तुम्हाला सांगितलं नव्हतं का की त्याच्या तपासणीला एखाद्या वेळी उशीर लागेल म्हणून? उशीर? आता 11 वाजून गेले. पण मला बोलू द्याल का? आधी त्याची साधी तपासणी झाली, मग मोठ्या हॉस्पिटलमध्ये अगदी अद्ययावत उपकरणांद्वारे झाली. त्यांचे सर्व रिपोर्ट्स येईपर्यंत त्यांनी आम्हाला बसवून घेतलं होतं आणि विशेष म्हणजे त्यांना त्याच्यात सुधारणा होण्याची आशा वाटत आहे. त्यांनी त्याला तिथेच ठेवून घेतलं आहे. पण तो आपला ना नात्याचा ना गोत्याचा. तू स्वतःला त्यात इतकं गोवून का घेतेस? तिला त्यांचा अजिबात राग आला नाही. खऱ्या गोष्टीची त्यांना अजिबात कल्पना नव्हती. एकतर तो मला चांगलं ओळखतो, मी सांगेन तसं वागतो, नाहीतर त्याने धिंगाणा घातला असता. आणि सर्वात महत्त्वाचा, त्याने माझी एका विलक्षण संकटातून सुटका केलेली आहे. त्याला शक्य ती सर्व मदत करून मी त्याची अंशतः परतफेड करीत आहे. तिचा आवाज चढला नव्हता, पण त्याला कठीण निर्धाराची एक धार आली होती. आणि रोज सकाळी आणि ऑफिस सुटल्यानंतर संध्याकाळी मी हॉस्पिटलमध्ये जाणार आहे. त्याची काळजी घ्यायला तिथे कोणीतरी असणं आवश्यक आहे. पण त्याचे आई वडील? एकतर ते वयस्क आहेत, त्यांना ही दगदग सोसायची नाही, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं, माझी इच्छा आहे म्हणून मी जाते आहे. त्यांना ते आवडलं नाही, पण गेल्या काही दिवसात ते दोघेही आशाशी जरा सांभाळूनच वागायला शिकले होते. त्यांनी जराशी कुरकुर केली, पण आशा तिच्या कार्यक्रमात दंग झाली होती. कधीला पाठ लागायला 12 वाजले आणि मग आठवणींना आणि विचारांना मनाचं रान मोकळं सुटलं. फक्त 6 तासात सर्व काही घडलं होतं, ज्याची ती यापूर्वी मनाशी एक केवळ अंधुक कल्पनाच करू शकत होती. अशा एका विलक्षण अमानवी मितीचं तिला दर्शन झालं होतं.
आर्यवर्मन किंवा अनामिक. अनामिकाने धारण केलेलं ते वृद्ध तरुणाचं रूप तत्कालीन आणि क्षणिकच असणार. आर्यवर्मनची तर त्यांना सावलीही दिसली नव्हती. त्यांच्यातला संघर्ष मोजायला माणसांचा काळ अपुरा पडला असता. एखादा जळता गोल कागदाला छेदून जावा तसं त्या दोघांचा संघर्ष मानवाच्या सामान्य पातळीला क्षणमात्र स्पर्श करून आरपार छेदून गेला होता. पण त्या काल्पनिक जळत्या गोलासारखाच त्याचा स्पर्श दाहक होता. आर्यवर्मनने विश्वनाथचा केवळ एक हत्यार म्हणून वापर केला होता, पण हत्याराला धार हवी. आता संघर्ष त्याच्यावरून पुढे गेल्यावर विश्वनाथचा त्यांनी त्याग केला होता, पण हत्याराला लावलेली धार तशीच होती. विश्वनाथ आता परिपूर्ण मानव झाला होता आणि या नव्या विश्वनाथच्या विचाराने ती बावरी होत होती. छातीत कशी धडधड होत होती, नाडी कशी जोराने दौडत होती. सर्व शरीरावर गरमीची एक लाट पसरत जात होती. विषा करत त्याला इतके दिवस ती सहज इकडे तिकडे नेत होती. आता ती त्याच्याशी बोलू तरी शकणार होती का? तिला झोप फार फार उशिरा लागली. सकाळी जाग लवकर आली. मनात सारखं होतं आज काहीतरी करायचं आहे. मग आठवलं ऑफिसला जायच्या आधी विश्वनाथच्या घरी जाऊन त्याचे कपडे घ्यायचे आहेत, ते लॉजवर पोचवायचे आहेत. विश्वनाथचे सर्व शर्ट सर्व पायजमे मळलेले, अनेक ठिकाणी फाटून किंवा उसवून किंवा आखोटा जाऊन पुन्हा शिवलेले होते. हे कपडे त्याला पेहरायला द्यायचे? अशक्य, सर्वथा अशक्य. ती तशीच घाईने घरी आली. अडीअडचणीसाठी तिने काही रोख रक्कम टेबलाच्या खणात मागच्या बाजूस ठेवलेली असे. त्याच्यातले 500 रुपये तिने काढून घेतले. एक मोठी पिशवीही घेतली. बाजारातली मोठी दुकानं अजून उघडलेली नव्हती. जे उघडं सापडलं त्या दुकानातून तिने अंदाजाने त्याच्या मापाचे कपडे विकत घेतले. 2 झब्बे, 2 पायजमे, 2 बनियन, 2 अंडरवेअर, 2 रुमाल, 2 पंचे, 2 नॅपकिन, मग एक टोपी, मग एक चपलाजोड, मग एक लहानशी बॅग, मग एक जनरल स्टोअरमधून अंगाचा, कपड्याचा, दाढीचा साबण, दाढीचा दातांचा ब्रश, पेस्ट, रेझर, ब्लेड, कात्री, नेलकटर, टॉर्च, एक चाकू, एक कुलूप व एक किचन. आठवल्या तेवढ्या वस्तू खरेदी केल्या. लॉजवर पोहोचायला तिला जवळजवळ 10 वाजले. खोलीतल्या खाटेवर विश्वनाथ तिची वाट पाहत बसला होता. तिला पाहताच तो एकदम उठून उभा राहिला आणि आशा खोलीच्या दाराच्या आतच पावलाभरावर थांबली. दोघं एकमेकांकडे एकटक पाहत होते. एका अर्थी दोघं एकमेकांना अत्यंत जवळून ओळखत होते, पण दुसऱ्या अर्थी दोघं एकमेकांना संपूर्ण परके वाटत होते. त्यांनी एकमेकांना किती जवळून पाहिलं होतं. गुंडांच्या हातात सापडलेली संपूर्ण विवस्त्र अवस्थेतली आशा विश्वनाथने पाहिली होती. फीट येऊन वेडावाकडाखाली पडलेला, आचके हिसके देणारा, लाळ गाडणारा विश्वनाथ तिने पाहिला होता. त्यावेळी दोघं अजिबात कचरली नव्हती. शेवटी जरासा हसून विश्वनाथने ही कोंडी फोडली. ये ना आशा, तो शेवटी म्हणाला. ये बस ना. ती पुढे आली. हातातली बॅग तिने त्याच्या शेजारी कॉटवर ठेवली आणि खोलीतल्या एकमेव खुर्चीवर बसली. तू अशी गप्प का? तो विचारत होता. तुला माहीत आहे मला सर्व आठवतं. विषात चल म्हणत मला हाताने धरून तू नेत होतीस तेही आठवतं. आशाच्या गालावर किंचित लाली आली होती. तेव्हा वेगळं होतं. ती हळू आवाजात म्हणाली. तेव्हा तुम्ही थांब. ती गोंधळून म्हणाली. हे तुम्ही काय? मी तुला लागलीच इतका परका झालो. विषय म्हणू नकोस, पण अरे विश्वनाथ तर म्हणशील. बरं विश्वनाथ तर. ती शेवटी हसत म्हणाले. विश्वनाथ मला कालच्या रात्रीचे उरलेले तास फार अस्वस्थपणाचे गेले. तुला झोप लागली? शांत लागली? विश्वनाथ मानेनेच नाहीची खून करीत होता. कशी लागणार सांग की. आयुष्यात एकाएकी इतकं मोठं परिवर्तन झालेलं. एका अंधार कोठडीतून सुटून मी एकदम मोकळ्यावर प्रसन्न वातावरणात आलो होतं. सारखं वाटत होतं आनंदाने ओरडावं, टाळ्या पिटाव्यात, नाचावं, गावं. कशी झोप लागणार? पण जागरण झालं तर त्यात भीती, अस्वस्थता, काळजी, शंका असं काहीही नव्हतं. झोप लागली नाही तरी मला अजिबात थकवा आलेला नाही. अद्वंताने धोक्याचा इशारा दिला आहे म्हणून थांबलो आहे, नाहीतर रस्त्यावरून सैरपैर भटकायला गेलो असतो. बॅगकडे बोट करीत आशा म्हणाली. अजूनही जाशील की? बॅगेत नवे कपडे आहेत, दाढीचं सामान आहे, टोपी आहे. एवढा बदल झाल्यावर मला नाही वाटत तुला कोणी ओळखील असं. वाढलेल्या दाढीवरून हात फिरवत विश्वनाथ म्हणाला. दाढी? हो, ती काढायलाच हवी नाही का? अशा मला कितीतरी गोष्टी शिकाव्या लागणार आहेत. तुला माहीत आहे का मला लिहिता वाचता येत नाही. कसं येणार? अशा तुझी मला पावलोपावली मदत लागणार आहे. पण त्यासाठी तर मी ते सकाळ संध्याकाळ येणार आहे. विश्वनाथला बॅगेची खटक्याची कुलूपं उघडता आली नव्हती. त्याला किती गोष्टी नवख्या अपरिचित होत्या याची एक लहानशी खूण होती.
बॅगमधून कपड्यांच्या घड्या बाहेर काढल्यानंतर त्याला प्रत्येक कपड्याचा उपयोग आणि पेहरण्याची पद्धत समजावून सांगावी लागली. त्याची अज्ञानी असहायता इतकी उघड होती की आशा आपला सुरुवातीचा बुजरेपणा केव्हाच विसरून गेली. नाडीची गाठ मारण्यापासून त्याला सर्व शिकवावं लागलं होतं. समाधान एकच होतं, कोणतीही गोष्ट त्याला दोनदा सांगावी लागत नव्हती. दाढीची गोष्ट त्याने आतापुरती बाजूला ठेवली. आशाने आणलेले कपडे त्याला उत्तम होत होते आणि त्या नव्या कपड्यांनी त्याचं सारं व्यक्तिमत्वच बदलून गेलं होतं. आता तो किती रुबाबदार दिसत होता. त्या गडबडीत वेळ कसा गेला कळलंच नाही. वेळेची आठवण होऊन तिने हातावरच्या घड्याळाकडे पाहिलं. 10:30. अगं बाई विश्वनाथ, मला ऑफिसला जायलाच हवं. एवढाच उशीर झाला आहे, पण मी संध्याकाळी परत येणार आहे. विश्वनाथचा चेहरा एकाएकी किती पडला. त्याच्याकडे पाहत हसत हसत तिने निरोपासाठी हात उचलला आणि खुर्चीवरची पर्स खांद्याला लावून ती खोली बाहेर पडली. त्याच्या खोलीला दिलेली सकाळची पहिली भेट ही तिने नंतरच्या सकाळी संध्याकाळी दिलेल्या भेटींचा एक उत्तम नमुना होती. क्षणोक्षणी तिला विश्वनाथ ज्या झपाट्याने नवीन माहिती, कलाकौशल्य हस्तगत करीत होता त्याचं नवल वाटत होतं. आठवड्याभरात तो साधे एकाक्षरी शब्द लिहायला आणि वाचायला शिकला होता. स्वतःची दाढी करू शकत होता. व्यवहारातल्या सर्व साध्या साध्या वस्तूंचा वापर करायला शिकला होता. गुरुवार, शुक्रवार, शनिवारी दुपारी 4लाच ती विश्वनाथच्या खोलीवर आली. खोलीत अद्वंत होते. क्षणभर ती बावरली, पण मग तिला वाटलं हे अपेक्षितच आहे. अद्वंतांना विश्वनाथमध्ये बदल अपेक्षित होता, पण त्याचं वागणं बोलणं पाहून ते स्तंभित झाले होते. खोलीत आल्याला ज्या काही एक खास नजरेने त्या दोघांनी तिच्याकडे पाहिलं होतं त्यावरून तिची खात्री झाली होती की त्या दोघांच्यात आधी चाललेल्या संभाषणाचा विषय तीच होती. तिने मनाची त्यावर क्षणभर नवल केलं, पण मग तो विचार सोडून दिला. त्या तिघांच्यात आता एक खास मैत्रीचं नातं होतं. तुम्हाला आल्याला किती वेळ झाला इन्स्पेक्टर? आशा म्हणाली. तासाच्या वर होऊन गेला. मी आता निघण्याच्या बेतात होतो. आणखी एक, आशाताई, मी इन्स्पेक्टर नाही, साधा PSI आहे. ठीक आहे, मी नुसती अद्वंत झाक मारेन, चालेल? उत्तम. आपल्याला त्या पडक्या वाड्यावरून परत यायला जेमतेम आठवडा होतो आहे, नाही का? हा विश्वनाथ किती बदलला आहे. तू म्हणतो त्याचं सर्व श्रेय तुम्हालाच आहे. आशाताई, मी शिकवण्याचा प्रयत्न केला आहे खरं, पण इतक्या कमी वेळात त्याने सर्व आत्मसात केलं ही त्याचीच कामगिरी नाही का? तुमची दोघांची जोडी जमली आहे यात शंका नाही. अद्वंतांच्या शब्दात आणखी काही खास गर्भितार्थ होता का? मग विषय बदलत अद्वंत म्हणाले, या विश्वनाथने काय डोक्यात घेतलं आहे पाहतेस का? त्याच्या मनातून त्या पडक्या वाड्याला पुन्हा भेट द्यायची आहे. हो विश्वनाथ, कशासाठी? ती त्याच्याकडे वळत म्हणाली. मला काही सांगता येत नाही. तो मान हलवत म्हणाला, पण मन सारखं तिकडे ओढ घेतं, एवढं खरं. काही रात्री मला मध्येच जाग येते. डोळ्यासमोर तो पडका वाडा दिसत असतो. वाटतं आपण तिथे जायला हवं, घाई करायला हवी, नाहीतर उशीर होईल. अद्वंत, तुमच्यापाशी त्या वाड्याचा तपशील आहे? अर्थात आहे. इथून तो वाडा जवळजवळ 70 मैल अंतरावर आहे. मी त्या वाड्याचा पूर्व इतिहास शोधून काढला. एका जुन्या प्रसिद्ध घराण्याची ती जहागीर आहे. गेली कितीतरी वर्ष तो वाडा ओस पडलेला आहे. तो वंश नामशेष झालेला आहे, पण पंचक्रोशीत त्याचा कोणालाही खेद नाही. त्या भागात तर अशी वदंता आहे की मागच्या पिढीतल्या गावकऱ्यांनी एका रात्री जमावाने वाड्यावर हल्ला करून वाड्याला आग लावून दिली. वंशातला शेवटचा वारस त्या भागात अतिशय कुप्रसिद्ध होता, पण त्याचा धाकही जबरदस्त होता. एखाद्या तान्ह्या बाळाचं किंवा एखाद्या 14-15 वर्षाच्या कुमारिकेचं अपहरण झालं असावं. गोष्टी स्पष्टपणे कोणीच बोलत नाही. निमित्ताला टेकलेली माणसं म्हणतात ना, लादलेल्या उंटाला शेवटच्या काटकीचाही भार असह्य होतो म्हणून. वदंत अशी आहे, खरं खोटं कोण करणार? त्या रात्रीचे प्रकार खरे असतील, आपल्याला भास झाले नसतील तर? आशा बोलताना थांबली, मग पुढे म्हणाली, तर मग त्या नीच अनामिकाने केलेली या वाड्याची निवड ही एकूण सर्व गोष्टींची सुसंगतच वाटते, नाही का? तो सारा प्रकार भयानकच होता. अद्वंत म्हणाले, पण तुमच्या लक्षात येत नाही. तो अनामिक येण्याआधीपासूनचा तो वाडा कुविख्यात होता आणि अनामिक तिथून हलवला गेला. अगदी नष्ट झाला तरी हा सुरुवातीचा प्रभाव तिथे असणारच. म्हणूनच मला विश्वनाथचा हा विचार तितकासा पसंत पडलेला नाही. मला यातलं काही समजत नाही, विश्वनाथ म्हणाला, पण आतून एक जबरदस्त उर्मी येत आहे. आपण तिथे जायला हवं, शक्य तितक्या लवकर जायला हवं. अद्वंतांनी हातावरच्या घड्याळात पाहिलं. 4:30 झाले होते. त्यांनी मनाशी एकदम निर्णय घेतला. ठीक आहे, आता चलता का? जीपने जास्तीत जास्त 1.5 तास लागेल. तिथे याला काय पाहायचं असेल ते पाहू देत. 8च्या सुमारास आपण परत येऊ सुद्धा. चलता? विश्वनाथ तर त्या क्षणी तयार झाला. आशाने मनाशी क्षण 2 क्षण विचार केला, मग तीही तयार झाली. थोड्याच वेळात अद्वंताची जीप हलली सुद्धा. विश्वनाथच्या मनात जी एक निकड होती तिचा पुसटचा स्पर्श अद्वंताच्या मनालाही झाला. त्याने छतावरचा फिरता लाल दिवा लावला. रहदारी दिसली तर सरळ सायरन द्यायला सुरुवात केली. गाडीचा वेग सतत ताशी 70 ते 80.
क्वचित वेळी 90ही राहत होता. त्यावेळच्या अपवादात्मक परिस्थितीतही अद्वंतांची निरीक्षण प्रवृत्ती कार्य करीतच होती, कारण तो त्यांचा स्थायी भावच झाला होता. वाटेवरच्या महत्त्वाच्या खानाखुणा त्यांच्या लक्षात होत्याच, फक्त त्या प्रवासात गाडीचा वेग पाहायचं त्यांना सुचलं नव्हतं. बरोबर 5:45ला त्यांनी हायवे सोडून तो आडबाजूचा रस्ता घेतला. तिथे मात्र गाडीच्या वेगावर आपोआपच मर्यादा आली होती. दिवस मावळत आला होता. त्यांनी शेवटचं वळण घेतलं तेव्हा सूर्य क्षितिजाखाली गेला होता. जवळजवळ मागच्याच ठिकाणी अद्वंतांनी गाडी थांबवली. इंजिन बंद होताच जी शांतता भोवतालून खेरत आली ती विलक्षण होती, जराशी अस्वस्थ करणारीच होती. डॅशबोर्डमधला कप्पा उघडून अद्वंतांनी आतला मोठा टॉर्च काढला आणि ते तिघे खाली उतरले. एवढ्यातल्या एवढ्यात इतका अंधार कसा झाला? त्यांना प्रश्न पडला होता. वाड्यावर सावल्या साकळल्या होत्या, पण शक्यतोवर टॉर्चचा वापर न करण्याचा त्यांचा इरादा होता. त्यांनी ती वीस ओलांडली, वाड्याला वळसा घातला. मागची बाजू आली. अजस्त्र दगडी भिंतीतलं ते काळं खिंडारं तसंच वासून होतं, जणू त्यांची वाटच पाहत होतं. आत काळा मिट्ट अंधार होता. भिंतीपाशी नाही म्हटलं तरी अद्वंतांचं पाऊल जरासं अडखळलं. पण विश्वनाथ मात्र अजिबात न थांबता सरळ त्या अंधाऱ्या भगदळात घुसला. आशाचा हात हातात घेऊन अद्वंतही आत गेले. तिथे टॉर्च लावावाच लागला, कारण खालीच दगडांचा चुन्याचा ढीग पडला होता. त्यात ठेचाळण्याची, पाय मुरगळण्याची भीती होती. विश्वनाथ खालच्या परशीवर काहीतरी चाचपून शोधत होता. अद्वंतांनी टॉर्चचा प्रकाश तिथे फिरवला. हे पहा, सापडलं, विश्वनाथ म्हणाला आणि उभा राहिला. त्याच्या हातात अनामिकाच्या आतून गळून पडलेली सुवर्णकांडी होती. आता ती धुळीने माखलेली होती, पण त्यावरून एकदा हात फिरवताच ती पूर्ववत लखलख करायला लागली. यासाठी का विश्वनाथची एवढी घाई चालली होती? अद्वंतांनी त्या कांडीवर प्रखर प्रकाश टाकून ती अगदी जवळून पाहिली. जरी रंग सुवर्णाचा असला तरी तो रंग आतून खोलवरून येतोसा वाटत होता. असं वाटत होतं की काचेसारख्या एखाद्या पारदर्शक आवरणात नलिकेत अक्षरशः लक्षावधी सुवर्णकण ठासून भरलेले आहेत. ते स्वतःभोवती एकमेकांभोवती फिरत होते. ही साधी धातूची कांडी वाटत नव्हती. अंधारात त्यांच्या मागे दगडांचा आवाज झाला. दगडावर दगड आपटल्यासारखा, दगड कलंडल्यासारखा. अद्वंतांचा टॉर्च गरकन वळून त्या खिंडारावर आला. खालचे 2-3 दगड मगाच्या गतीने अजूनही हालत होते, पण तिथे काही नव्हतं. पण आवाज थांबले नाहीत. खसखसण्याचा आवाज होता, हसण्याचा आवाज होता. दिशा नव्हती, नक्की स्थान नव्हतं. एकदा डावीकडून, एकदा उजवीकडून, मग तो राकट आवाज आला. घाणेरडा आवाज, घाणेरडे शब्द. मग आणखी अर्वाच्य शिव्या. तो गेला म्हणजे वाडा काय बेवारशी झाला समजला की काय? आम्ही नाही का इतकी वर्ष सांभाळला, आता पास झाल्यानं तुमची कशी हट्टी आराम करतो ते. एक खिंगळल्यासारखा आवाज तळघराच्या चारी भिंतींना स्पर्शत त्यांच्या भोवती फिरला. आशाने अद्वंतांचा हात आपल्या हातांनी घट्ट धरला होता. तिचं शरीर थरथर कापत होतं. स्वतः अद्वंतांची अवस्थाही फारशी वेगळी नव्हती. सैतान फसवतो, त्यांनी ऐकलं होतं. त्या विश्वनाथच्या शब्दांवर त्यांनी किती सहज विश्वास ठेवला. त्यांचा सारासार विचार कोठे गेला होता? कोणालाही न सांगता ते अशा आडवेळी या ओसाड, कुविख्यात, पछाडलेल्या वाड्यात स्वतःहून कसे काय आले? आता त्या विश्वनाथच्या, म्हणजे त्याला ज्या कोणी पापी शक्तीने पछाडलं होतं, तिच्या तोंडून हे टाळण्याचे शब्द यायचेच बाकी होते. पण विश्वनाथ गप्प कसा? तो करीत होता तरी काय? त्यांचा टॉर्च सावकाश सावकाश वळून त्याच्यावर स्थिरावला. विश्वनाथ निश्चल उभा होता. दोन्ही हाताने त्याने ती सुवर्णाची कांडी धरली होती. तिच्याकडे विलक्षण एकाग्र नजरेने तो पाहत होता. चेहऱ्यावरचे स्नायू विलक्षण ताणाखाली होते. एखादा अति प्रचंड वजन उचलताना सारा जोर एकटवल्यावर होतो तसा त्याचा चेहरा होता. कपाळावर घामाचे उघळ होते. दात आवळलेले होते. मानेजवळच्या शिरात तट्ट फुगल्या होत्या. एकाएकी एखाद्या निशब्द स्फोटासारखा एक प्रखर प्रकाश त्या कांडीच्या अग्रातून निघाला. हा असा आवाज करून विश्वनाथने काडी उंच धरली. तळघरात विलक्षण धडपडीचे आवाज होते, रडण्याचे आवाज होते, किंचाळण्याचे आवाज होते. आवाज क्षीण क्षीण होत गेले. शांतता झाली. त्या नीरव शांततेत कसले तरी बारीक बारीक कण खालच्या फरशीवर बराच वेळ सरसर आवाज करीत पडत होते. पण तोही आवाज थांबला. कांडीच्या अग्रावरचा प्रकाश मंदावला, नाहीसा झाला. आशाने आधार दिला नसता तर विश्वनाथ कोसळलाच असता. ते तिघे वाड्याच्या पायरीवर बसले होते. विश्वनाथच्या हातात अजूनही ती सुवर्णकांडी होती. ही त्यांच्या हातात पडायला नको होती. तो बोलत होता. ती अनामिकाने घडवलेली होती. ती इथेच राहून गेली होती. ती परत मिळवण्यासाठी मला इथे आणण्याचा प्रयत्न चाललेला होता.
मला नीट सांगता येत नाही, पण त्या आर्यवर्मनचा काहीतरी अंश माझ्यात मागे राहिला आहे, म्हणून मला ती वापरता आली. पण मला एवढं कळतं की आतल्या सुप्त इच्छा शतपटींनी सहस्त्रपटींनी वर्धित करण्याची शक्ती त्या कांडीत आहे. ती जर तिथेच राहिली असती, नको त्यांच्या हाती लागली असती, तर खरोखर अनर्थ माजला असता. आता मी तिचा राखणदार आहे. केव्हा तरी तिचं काय करायचं, कोणाला द्यायची किंवा कोठे ठेवायची याबद्दलच्या सूचना येतीलच. तोवर तिचा प्राणपणाने सांभाळ करायचा. आणि मग तो आशाकडे वळला. मनावरचं हे ओझं आता उतरलं आहे. आता मी तुला विचारतो, 8 रस्त्यावरून आयुष्याच्या हमरस्त्यावर मी तुझ्याच मदतीने आलो आहे. आशा, अजून मी खूप अनभिज्ञ आहे. मी अशिक्षित आहे. माझ्यात काहीही कसब नाही. पण तुझी साथ मिळाली तर मी खूप काही साध्य करून दाखवेन. आशा, तू तुझा हात मदतीसाठी जन्मभर माझ्या हाती देशील का? विश्वनाथ, अरे विश्वनाथ, त्याला बिलगत ती म्हणाली. वाईटातून यापेक्षा जास्त चांगलं काय निघू शकेल? त्या दोघांच्या खांद्यावर हात ठेवीत अद्वंत म्हणाले. मित्रांनो, हे साहित्य दर्जेदार ऑडिओ स्वरूपात बनवण्यास आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. त्याचा मोबदला म्हणून तुमचा एक सबस्क्राईब, एक लाईक, एक शेअर आम्हाला आणखी मेहनत घेऊन उत्तम भाई साहित्य बनवण्यास नक्कीच प्रोत्साहन देईल. अगोरी